आणि स्थळ निवडलाय तो लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याच्या जवळ खंडापूर नावाचं गाव आहे. त्या गावाच्या हद्दीमध्ये 400 एकर जमीन मार्केट यार्डाची जमीन आहे. तिथं ठिकाण निवडले. सप्त्याची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026 ते 3 मार्च 2026. माऊली ज्ञानोबारायला जन्मून 750 वर्ष झाले. अवतारलंय. एक वर्ष विशेष निमित्त म्हणून उत्सव साजरा होतोय. नामदेव महाराजाला 675 वर्ष झालं संजीवन समाधी घेऊन, ते एक निमित्त आहे. तुकोबाला 375 वर्ष झालं सदैव वैकुंठ गमन. जनाबाई नामदेव महाराज या सर्वांनी 14 जणांनी एकदाच समाधी घेतली होती. त्याच्यात जनाबाईचाही सहभाग आहे. तुकोबारायचे चिरंजीव नारायण महाराज त्यांचाही सहभाग आहे. बरेचसे साधू महात्मे. आणि आपण आळंदीला जात असतो. ज्ञानोबारायच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी आपण गर्दी करत असतो. पण ज्ञानोबारायच्या पादुका हेलिकॉप्टरनं लातूरला येणार आहेत. तुकोबारायच्या पादुका हेलिकॉप्टरनं एकाच हेलिकॉप्टरने येणार आहेत. नामदेव महाराजाच्या पादुका हेलिकॉप्टरनं लातूरला येणार आहेत. लातूरला आल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरापासून त्या सप्ताहाच्या स्थळापर्यंत दिंडी मिरवणूक होणार आहे. त्याच्यामध्ये 11 लाखाचा रथ आता तयार झालाय. त्या रथातून मिरवणूक आहे. नियोजन असं आहे त्याचं. 375 विनेकरी राहणार आहेत. 375 मृदंग वादक राहणार आहेत. 375 तुळशी राहणार आहेत. 375 कळशी राहणार आहेत. चौकदार 375 राहणार आहेत. असे महाराज 375 महाराज फेटी बांधून राहणार आहेत. आणखी विशेष असा आहे 375 तुकाराम नावाची माणसं जमा करायचे. 675 नामदेव नावाची माणसं जमा करायचे. 750 ज्ञानोबारायच्या नावाचीच माणसं जमा करायचे. आणि प्रत्येक गावामध्ये आमच्या भागामध्ये आता तुमच्याकडे नाही तसं. तुम्ही फक्त यायचंय आणि एकदा ते नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्याने पाहिजे. एक दिवस करा. महाराजाला आमंत्रण मला दिले. महाराज येतो म्हणजे सगळ्यांनी येऊन असा सोहळा बघण्यासारखा आहे सोहळा. आणि आमच्याकडे काही नियम आहे. प्रत्येक तालुक्याला आम्हाला एक दिवस दिलाय. तालुक्याला एक दिवस फक्त दिवसभराची जेवणाची सोय करायची. घरागणीच 11 भाकरी आणि स्वीट किंवा भातासाठी काय असेल बाकी त्याच्यासाठी 500 रुपये. पण 500 रुपयाचा दंडक नाही. ती आम्हाला द्यायलाच पाहिजे अशी सक्ती नाही. पण भाकरी मात्र द्यायला पाहिजे. एक मात्र सक्ती आहे आमच्याकडं. प्रत्येक घरातून एक माणूस तिथं आलाच पाहिजे अशी मात्र सक्ती आहे. पैशाची शक्ती नाही कुणाला. आणि एवढा काही सोहळा रम्य होणार आहे. 400 एकर मध्ये ती मंडप राहणार आहे. 400 एकर पाण्याच्या तुट्या आंघोळीसाठी सोय 1000 तुट्याची सोय. 1000 तुट्याची पाणी प्यायला 1000 तुट्या असं सगळी व्यवस्था होणार आहे. फक्त आमचं मत असं आहे. मला 2 महिन्यापासून म्हणतात मला प्रत्येक ठिकाणी सांगायचं बरं का. मग मी मला नाही 1 तारीखपासून सुरू करतो म्हणून. आज 1 सुरुवात करतो. मला सुरुवातीला म्हणत होते मला एवढं तुम्ही करायला पाहिजे. मी म्हणलं मला दररोज काही सुट्टी नाही. म्हणलं दररोज कार्यक्रम असते. फक्त एवढंच करीत 15 गावची जबाबदारी घेतली आहे संपर्क करायची फक्त. म्हणून 15 गावामध्ये घेऊन आपण आमच्याकडे तालुक्यात आणखी दिवस ठरला नाही. पहिला दिवस घेतलाय 22 तारीख घेतली आहे गहिनाथ महाराजांनी. कीर्तन त्यांचंच आहे आणि तालुका त्यांचाच सोय करणार आहे. दुसरा दिवस आनंदपाळ शिरूर त्यांनी घेतलाय. आता इथून पुढील तालुके आणखी ठरले करायचे आहेत. म्हणून तुम्ही फक्त एकदा अशा सोहळ्यामध्ये एकदा तरी दर्शन व्हावं. बघण्यात येण्यासारखं आहे. आणि अशी जर बुद्धी वाटलीच आपल्याही भागात तुमच्या भागातले कीर्तन करायचं निश्चित. दोघंही भाऊ राहणार आहेत कीर्तनला. माऊलीशी बोलणं झालं आमचं. चैतन्य महाराजांचं कीर्तन राहणार आहे आणि शेखर महाराजांचंही कीर्तन राहणार आहे. असो
आपण एक वेळेस भेट द्यावी एवढी विनंती असो.